नमस्कार मित्रांनो, मी निसार निजाम मुलानी, मुक्काम पोस्ट मालवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मी आपल्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो व्हिडिओ आहे ते डाळिंबाच्या खोडाला लागणारा भोंगा किंवा बोरर. ते आतोनात म्हणून नुकसान करतं आपल्या शेतकऱ्याचं. त्याचं उच्चाटन कसं करायचं हे तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओमधून. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपणाला आहे ना अशी झाडाच्या खोडात आपणाला जर भुसा दिसला, हा बघा भुसा, असा भुसा पडतो वरून. तो भुसा दिसता क्षणी आपण समजून जायचं आहे की आपल्या झाडाला बोरर लागलेला आहे. या बोररचं बंदोबस्त कसा करायचा, तर त्याच्यासाठी आपण आहे ना साधे औषध असतात त्याच्यासाठी. क्लोरोसायपर जे 55% मिळतं ते घ्यायचं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 5 ते 7 मिली टाकायचं किंवा 10 मिलीपर्यंत टाकलं तरी चालेल. आणि ते टाकून असे 1 लिटरचं द्रावण बनवून घ्यायचं आहे बाटलीत. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सिरिंज लागणार आहे. आपल्या इंजेक्शनची सिरिंज आणि सुई ही जनावराच्या साठी उपयोगात येणारी सिरिंज आहे आणि त्याची सुई आहे. तर ही आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल. 10 ते 20 रुपयात मिळून जाईल. आणि तार, ही टोमॅटोला जी लागणारी तार आहे ती आहे तार. सर्वप्रथम आपण काय करायचं, या झाडाला आता बोरर लागलाय खोडाला, तर ते झाड शोधून बोरर कुठं लागलाय असं वरून खालीपर्यंत त्याचं निरीक्षण करायचं. बऱ्याच वेळा शेतकऱ्याला दिसून येत नाही की बोरर कुठं लागलाय, ते अडचणीच्या ठिकाणी असतं. हे बघा, आता हे बघा, या इथं आतल्या बाजूला लागलाय. इथं त्याला तारण असं छिद्र त्याचं खुलं करायचं आणि तारात खोलपर्यंत दाबायची. जिथपर्यंत जाते तिथपर्यंत शक्यतो दाबत राहायचं, जेणेकरून छिद्र खुलं होईल. आणि आपण जे औषध तयार केले, द्रावण तयार केले, क्लोरोपायरिफॉस 50% आणि सायपरमेथ्रिन 5% याचं द्रावण असणारं आम्ला या औषधाचं मिश्रण आपण तयार केले, ते आता या खोडाच्या छिद्रात आपण असं सोडून द्यायचं आहे. हे बघा, असं सोडायचं आहे आत, असं सोडत राहायचं, जेणेकरून आज जो असणारा कीटक बोरर त्याच्यापर्यंत ते औषध जाईल आणि तो निकामी होईल किंवा मरून जाईल. आणि खोडावर थोडंसं द्रावण टाकायचं आहे असं, जेणेकरून नवीन खोड पोकरणारा बोरर लागणार नाही. बघा, असं औषध सोडून द्यायचं आहे त्याच्या खोडामध्ये. आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोडासा चिखल घ्यायचा, चिखल किंवा ओली माती घ्यायची, त्याची अशी गोळी करायची आणि ही गोळी या छिद्राला लावून हे छिद्र पॅक करून टाकायचं, असं बंद करून टाकायचं, जेणेकरून आतल्या औषधामुळं त्याचं जे बाष्प तयार होणार आहे, त्या वाफेमुळं तो कीटक, जरी त्या कीटकापर्यंत जरी औषध नाही गेलं तर त्याची ही वाफ ही त्याच्यापर्यंत पोचणार आहे आणि त्या कीटकाचा बंदोबस्त होणार आहे. जरी कीटक हा इथून खाली गेला असेल किंवा इथून वर जरी गेला असेल तरी याची जी औषधाची वाफ आहे ती वर जाईल आणि औषध खाली जाईल, त्यामुळे कीटकाचा बंदोबस्त होणार आहे. तर ही बघा, ह्या अशा साध्या गोष्टी आहेत, त्या आपण त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या झाडाच्या खोडात भुसा पडलाय किंवा फळाला काय झालंय याचं रोजच्या रोज निरीक्षण केलं पाहिजे. सकाळी संध्याकाळ बागेतून फेरफटका झालाच पाहिजे. प्रत्येक झाड हे तपासलेच पाहिजे. आता हे झाड आहे ते आमचं
भगवा सुपर व्हरायटीचा आहे. याचा ताण तोडून जवळजवळ 2 महिने झालेत. 2 महिने पूर्ण झालेत. आणि हे बघा झाडाला छानसं सेटिंग झालं आहे. आणि अजून कुठं कुठं सेटिंग होत आहे. हे पहा, हे दुसऱ्या टप्प्यातलं सेटिंग आहे आणि हे पहिल्या टप्प्यातलं सेटिंग आहे. पहिल्या टप्प्यात जवळजवळ 70 ते 80% सेटिंग झालेलं आहे. फळं लिंबाच्या आकाराची झालेली आहेत. हे बघा, असं छानपैकी सेटिंग झालेलं आहे. पहिलाच बहार आहे. बागेचं वय जवळजवळ 1.5 वर्ष आहे. सोळा महिन्याची बाग आहे. हे पहा, हे असं सेटिंग झालेलं आहे. छानपैकी असं सेटिंग झालेलं आहे. तर मित्रहो, आपण आपल्या पिकाची काळजी घ्या. जर तुम्ही आपल्या पिकाची काळजी घ्याल तर यश नक्कीच मिळेल. डाळिंब शेती यशस्वी होईल. नमस्कार. जय हिंद.